मी काल महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. माझे नातेवाईक, माझे जावई आणि माझ्या विवाहींच्या नावाने एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे आणि तिनं नवदुर्ग तुळजापूर हा रस्ता विकसित करण्याचं काम घेतलं आहे. हे काम त्यांनी गेल्या वर्षी घेतलंय. आज ते काम पूर्णत्वाकडे येत आहे. काल तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे PA जयेश कदम व इतर स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटुगंगने काल तुळजापूर शहराला काळिमा फासणारी घटना घडली. किरकोळ बाचाबाचीचं रूपांतर या ठिकाणी कोयते, तलवारी आणि रिव्हॉल्वर पर्यंत गेलं. तुळजापूर शहराची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपा उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटुगंगने आणि त्यांच्या सहकार्याने केलं. भांडण मिटलेलं असताना सुद्धा काही लोकांनी उचकटून काढून या ठिकाणी आमच्यासारख्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन हल्ला करण्याची मजल त्यांची गेली. आज सत्तेचा माज, पैशाची मस्ती आणि त्यांना वरदहस्त कोणाचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज त्यांना भाजपसारख्या एखाद्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली जे ड्रग्स मधले आरोपी आहेत. आज ह्या ड्रग्स मधल्या आरोपींमध्ये हा मूळ उमेदवार असताना सुद्धा आणि आजचे कालचे सुद्धा जे काही आरोपी आहेत हे त्यातलेच आहेत. आज FIRच्या माध्यमातून तुम्हाला सामोरे येईलच ते, परंतु ह्या लोकांनी जो काय हल्ला केलेला आहे त्याचे CDR तपासून मला वाटतं की यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ह्या मास्टर माइंड जो आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे. आज काही जणांशी संगनमत करून, पोलिसांची संगनमत जर करून यांनी गुन्हे दाखल नाही केले तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करू. आज तुळजापूरची तर प्रतिमा मलिन बदनाम करण्याचं काम हे भाजपवालेच या ठिकाणी करत आहेत, परंतु नाहक बदनामी आमच्यावर घालत आहेत. आज या घटनेला जबाबदार कोण त्या इथल्या आमदारांना, राणा पाटलांनी उत्तर देणं गरजेचं आहे की कोण पोचतंय तुम्हाला. काल SP मॅडम कडे भाजपची किती पदाधिकारी गेले की हे करण्यासाठी, त्यांना मॅनेज करण्यासाठी. ह्याचं उत्तर सुद्धा ह्या आमदारांनी देणं गरजेचं आहे. मला वाटतंय की आज जे काही षडयंत्र महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे, मला वाटतं महाविकास आघाडीच्या विरोधात जे काही षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही एक वेळ शांत बसू, पण पुढील वेळेस आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर जसाच तसं उत्तर देण्याचं सुद्धा आमच्याकडे धाडस या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून, जिल्हाध्यक्ष काँग्रेसचा म्हणून आज आम्ही सर्वजण करत आहोत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय जर नाही मिळाला तर रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू.